देत नाही. अण्णा महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी अटक नाहीत, त्यामुळे आता ज्या ज्ञानेश्वरी ताई आहेत त्या एसपीची भेट घेऊन उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे. मग काय करेल ते माय माऊली ती काय करेल त्यांचं बरोबर आहे. त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात, परंतु माझं मत आहे साईंना त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या. त्यांची चूक नाहीये. त्यांचा पती जाऊन 15 महिने होऊन गेले. आता हे 16वा महिना लागला. 16 महिन्यामध्ये पण आता एसपींनी डीवायएसपी आणि एलसीबी अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे. आणि ज्या दिवशी एसपींनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहेत. ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाही. आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्यावरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत. मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून आणखी तपास यंत्रणा वापरू महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःच मत. अंजली दमानिया म्हणतात की सुरेश धड यांची भूमिका अचानक कशी काय बदलली? माझी भूमिका बदललेली नाही. कालही तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील. कोणत्या दोन्ही बाबतीत संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील. संतोष देशमुख, सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत. हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे. पंकजा मुंडे यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये, परळीवरती आपलं आष्टीवरती विशेष प्रेम करणार आहे आणि आष्टीमधल्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणार आहे. त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती केलं इलेक्शन मध्ये. आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते विज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा.